तुमच्या बेडरूममधून स्वयंपाकघरात जाण्याच्या प्रवासात नकळतपणे तुमच्या मेंदूला एक छोटासा स्ट्रोक येऊन गेला आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागला नाही. ही एक धक्कादायक गोष्ट आहे, पण दररोज सकाळी 10 पैकी 8 ज्येष्ठ नागरिकांसोबत हे घडत असतं. आज ही माहिती तुम्हाला उद्यापासूनच तुमच्या मेंदूचे संरक्षण कसे करायचे हे नेमकेपणाने दाखवेल. न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक तज्ज्ञ डॉक्टर विनायक जोशी यांच्या मते ते जी माहिती सांगणार आहेत ती तुम्हाला धक्का देऊ शकते. सकाळच्या ज्या सवयी लोकांना अगदी सामान्य किंबहुना आरोग्यदायी वाटतात, त्याच सवयी नकळतपणे त्यांच्या मेंदूला अपयशाच्या दरीत ढकलत आहेत. जेव्हा तुम्ही दात घासत असता किंवा कॉफी बनवत असता तेव्हा तुमचा रक्तदाब वेगाने वाढत असतो. तुमच्या रक्तवाहिन्या कडक होत जातात आणि तुमचा मेंदू त्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनसाठी अक्षरशः झगडत असतो. डॉक्टर जोशी यांनी सांगितलेल्या या माहितीमुळे त्यांच्या शेकडो रुग्णांना त्यांची सकाळ स्ट्रोकच्या धोक्याच्या वेळेतून मेंदूच्या संरक्षणाच्या प्रभावी वेळेत बदलण्यास मदत झाली आहे. आज आपण ज्येष्ठांमधील स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या सकाळच्या 7 सामान्य सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. सोबतच डॉक्टर जोशी एक अशी स्ट्रोक सेफ मॉर्निंग रुटीन म्हणजेच स्ट्रोकपासून सुरक्षित सकाळची दिनचर्या सांगणार आहेत, ज्यामुळे तुमचा धोका 50% कमी होऊ शकतो. पण त्याआधी त्यांनी त्यांच्या आपत्कालीन विभागात 3 आठवड्यांपूर्वी घडलेली एक घटना सांगितली, ज्याने सकाळच्या दिनचर्येबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. मंगलाताई, वय वर्ष 67, एक निवृत्त शिक्षिका. मंगळवारी सकाळी 8:30 वाजता त्या चालतच आपत्कालीन विभागात आल्या. त्या आठवड्यातून 3 वेळा योगा करतात, आपली औषधं न चुकता घेतात. थोडक्यात स्वतःची उत्तम काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडून ज्या अपेक्षा असतात त्या सर्व त्या पूर्ण करत होत्या. पण त्या सकाळी नाश्ता बनवत असताना त्या स्वयंपाकघरात कोसळल्या. त्यांच्या पतीला त्या जमिनीवर पडलेल्या दिसल्या. गोंधळलेल्या अवस्थेत स्पष्ट बोलू शकत नव्हत्या आणि त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्यांची बहुतेक लक्षणं कमी झाली होती, पण डॉक्टर जोशींना नेमका काय झालं होतं हे कळून चुकलं होतं. त्यांना एक ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक आला होता, ज्याला मिनी स्ट्रोक असेही म्हणतात. आणि डॉक्टरांना भयभीत करणारी गोष्ट ही होती की जेव्हा त्यांनी मंगलाताईंना त्यांच्या सकाळच्या दिनचर्येबद्दल सविस्तर विचारले तेव्हा त्यांनी अशा 7 सवयी सांगितल्या ज्या लाखो ज्येष्ठ नागरिक दररोज निरुपद्रवी समजून करत असतात. जेव्हा या केवळ 7 सकाळच्या सवयी बदलण्यात आल्या तेव्हा मंगलाताईंना गेल्या 3 महिन्यात एकही न्यूरोलॉजिकल त्रास झाला नाही. पण त्या सवयी कोणत्या होत्या हे सांगण्याआधी डॉक्टर जोशींना तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की झोपेतून उठल्यानंतरचा पहिला तास तुमच्या मेंदूसाठी दिवसातील सर्वात धोकादायक वेळ का असतो. स्ट्रोकच्या वेळेबद्दल बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की तुमचा मेंदू दुपारी 3 वाजता स्ट्रोक आणण्याचा निर्णय घेत नाही. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 2023च्या स्ट्रोक टायमिंग डेटानुसार स्ट्रोकचा धोका सकाळी 6 ते 10च्या दरम्यान सर्वाधिक असतो, विशेषतः झोपेतून उठल्यानंतरच्या पहिल्या 2 तासात. झोपेतून जागे होण्याच्या या संक्रमण काळात तुमचा मेंदू सर्वात जास्त असुरक्षित असतो. रात्रीच्या वेळी तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो, हृदयाची गती मंदावते आणि तुमचे रक्त थोडे घट्ट होते. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीराला रक्ताभिसरण, रक्तदाब आणि ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने सामान्य करावा लागतो, जेणेकरून जागेपणीच्या गरजा पूर्ण करता येतील. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तवाहिन्या आधीच कमी लवचिक झालेल्या असतात त्यांच्यासाठी सकाळची ही धावपळ मेंदूच्या नाजूक रक्तपुरवठ्यावर ताण आणू शकते. आता ज्या 7 सवयींबद्दल आपण बोलणार आहोत त्या केवळ तुम्हाला कसे वाटते यावर परिणाम करत नाहीत, तर या महत्त्वाच्या सकाळच्या संक्रमण काळात तुमच्या मेंदूपर्यंत रक्त कसे पोहोचते या प्रक्रियेतच त्या बदल घडवतात. आणि 60 वर्षांवरील लोकांसाठी या वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या सवयी सामान्यपणे जागे होण्याला स्ट्रोकच्या उंबरठ्यावर आणून ठेवू शकतात. तर मंगलाताई रोज सकाळी असे काय करत होत्या ज्यामुळे त्यांचा मेंदू इतक्या मोठ्या धोक्यात आला? चला त्या पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया, जी सध्या लाखो बेडरूममध्ये घडत आहेत. सवय क्रमांक 1, जागे झाल्याबरोबर झटक्यात अंथरुणातून बाहेर पडणे. मंगलाताईंनी डॉक्टरांना सांगितलं की सकाळी वेळ वाया न घालवल्याचा त्यांना अभिमान वाटतो. अलाराम वाजला की पाय जमिनीवर आणि दिवसाची सुरुवात. हे ओळखीचं वाटतंय का? पण मंगलाताईंना हे माहीत नव्हतं की जेव्हा तुम्ही अचानक झोपलेल्या स्थितीतून उभे राहता, विशेषतः 7 ते 8 तासांच्या झोपेनंतर तुमचा रक्तदाब
20 mmHg किंवा त्याहून अधिक कमी होऊ शकतो. याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात. आणि या महत्त्वाच्या 15 सेकंदांसाठी तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तुम्हाला कदाचित डोळ्यासमोर अंधारी येणं, गरगरल्यासारखं वाटणं किंवा पहिल्या पावलावर तोल गेल्यासारखा अनुभव येऊ शकतो. हा क्षण केवळ अस्वस्थ करणारा नसतो, तर तुमचा मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाहीये याचा इशारा देत असतो. यावरील उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेला 90 सेकंदांचा नियम. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा पहिले 10 सेकंद दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर 20 सेकंद पायाचे आणि हाताचे पंजे फिरवून रक्ताभिसरण सुरू करा. पुढच्या 20 सेकंदात हळुवारपणे उठून बसा आणि मग 40 सेकंद तुमचे पाय जमिनीवर ठेवून शरीराला स्थिर होऊ द्या आणि त्यानंतर उभे राहा. मंगलाताईंनी सांगितलं की या साध्या बदलामुळे त्यांना महिनोन्महिने सकाळी येणारे चक्कर पूर्णपणे थांबली. त्यांना वाटत होते की हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या मेंदूने मदतीसाठी दिलेला एक इशारा होता. सवय क्रमांक 2, पाणी न पिता थेट कॉफी पिणं. मंगलाताईंचा दिनक्रम होता, आधी कॉफी, बाकी सगळं नंतर. पण त्यांना हे माहीत नव्हतं की 7-8 तासांच्या झोपेनंतर तुमचे शरीर आधीच सुमारे 1% निर्जलीकरण झालेले असते. तुमचे रक्त घट्ट झालेले असते, रक्ताभिसरण मंदावलेले असते आणि जेव्हा तुम्ही त्यात कॅफीनचा रक्तवाहिन्या आकुंचन पावणारा परिणाम जोडता तेव्हा तुम्ही एका मोठ्या धोक्याला निमंत्रण देत असता. दिलीपराव, वय वर्ष 71, हे डॉक्टरांकडे आले, कारण रोज सकाळी कॉफीचा पहिला कप प्यायल्यानंतरच त्यांना त्यांच्या हृदयाचे ठोके खूप वाढत होते. जेव्हा त्यांच्या शरीरातील पाण्याच्या पातळीची तपासणी केली गेली तेव्हा असं दिसून आलं की सकाळी त्यांचे रक्त इतकं घट्ट झालेलं असायचं की त्यांच्या हृदयाला ते रक्तवाहिन्यांमधून पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत होती. यावरचा उपाय साधा पण प्रभावी आहे. कोणतीही कॅफीनयुक्त वस्तू घेण्यापूर्वी 240 मिली म्हणजे सुमारे 1 ग्लास सामान्य तापमानाचे पाणी प्या. त्यात पाव चमचा लिंबाचा रस किंवा चिमूटभर संध्या मीठ टाकल्यास ते लवकर शोषले जाते. दिलीपरावांच्या हृदयाची सकाळची धडधड एका आठवड्यातच थांबली. सवय क्रमांक 3, 400 ते 600 मिलीग्रॅम सोडियम लपलेले आरोग्यदायी नाश्त्याचे पदार्थ खाणे. मंगलाताईंना वाटत होतं की त्या पॅकेटमधील मसाला ओट्स किंवा होल ग्रेन टोस्ट खाऊन आरोग्याची खूप काळजी घेत आहेत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की हे वरकरणी निरुपद्रवी वाटणारे पदार्थ त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम पोहोचवत होते, ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या दिवसाची सुरुवात होण्याआधीच कडक होत होत्या. पॅकेटमधील नाश्त्याचे पदार्थ जसे की मसाला ओट्स, काही बेकरी उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या एका सर्विंगमध्ये 300 ते 400 मिलीग्राम सोडियम असू शकते. यापैकी काही पदार्थ एकत्र खाल्ल्यास सकाळी 9 वाजण्याच्या आतच तुम्ही 600 मिलीग्राम सोडियम घेतलेले असता. हा अतिरिक्त दाब थेट तुमच्या मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर जातो. सरिताताई, वय वर्ष 73, यांचा रक्तदाब नाश्त्याच्या 30 मिनिटातच 140 ते 90 पर्यंत पोहोचत होता. जेव्हा त्यांनी त्यांच्या फ्लेवर इन्स्टंट ओट्सऐवजी साधे ओट्स आणि त्यासोबत बेरीजसारखी फळं खायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा सकाळचा रक्तदाब 20 अंकांनी कमी झाला. सकाळी 9 वाजेपर्यंत 300 मिलीग्रामपेक्षा कमी सोडियम घेण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या नाश्त्यामध्ये 2/3 भाग फळे आणि भाज्या आणि 1/3 भाग धान्य आणि प्रोटीन असावा, यावर लक्ष केंद्रित करा. सवय क्रमांक 4, काहीही खाण्यापूर्वी भरपूर ब्लॅक कॉफी पिणं. मंगलाताई रिकाम्या पोटी 2 मोठे कप कॉफी पित होत्या, या विचाराने की त्यामुळे त्यांना दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल. पण त्याऐवजी यामुळे त्यांच्या शरीरात 30 ते 60% ॲड्रेनालाईनची वाढ होत होती, ज्यामुळे त्यांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावत होत्या आणि नाडीचे ठोके वाढत होते. तुकाराम, वय वर्ष 69, हे 3 वेळा आपत्कालीन विभागात आले होते. त्यांना वाटत होते की त्यांना हृदयविकाराचा झटका येत आहे, पण तो त्रास कॉफीमुळे होणाऱ्या ॲसिड रिफ्लेक्समुळे होता. यावरचा उपाय कॉफी सोडणे हा नाही, तर आधी बफर बाईट घेणं आहे. म्हणजे अर्धे केळे, 5 बदाम किंवा 1 उकडलेलं अंड खा. तुमची कॉफी एका कपापुरती मर्यादित ठेवा आणि दुसरा कप घेण्यापूर्वी किमान 30 मिनिटे थांबा. सवय क्रमांक 5, सकाळची हलकी चक्कर, बोबडी वळणे किंवा बोटांना मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष करणं. ही सवय डॉक्टरांना सर्वात जास्त चिंताजनक वाटते. मंगलाताईंनी सांगितलं की त्यांना अनेकदा असे क्षण यायचे जेव्हा त्यांचे शब्द नीट बाहेर पडत नसत. विशेषतः उठल्यानंतरच्या पहिल्या तासात त्यांना वाटायचं की हे फक्त झोपेच्या गुंगीमुळे होत आहे. ही लक्षणं गुंगीची नाहीत,
हे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक आहेत आणि ते तुमच्या मेंदूसाठी एका मोठ्या स्ट्रोकची पूर्वतयारी असल्याचा धोक्याचा इशारा आहेत, जो अनेकदा 12 ते 24 तासानंतर येऊ शकतो. जर बोलताना काही अडचण आली आणि 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात ती दूर झाली, एका बाजूला पकड कमजोर वाटली किंवा चेहऱ्याचा एक भाग खाली झुकल्यासारखा वाटला, तर ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. यासाठी फास्ट हा नियम लक्षात ठेवा. फेस म्हणजे चेहरा झुकणे, आर्म म्हणजे हात कमजोर होणे, स्पीच म्हणजे बोलण्यात अडचण, टाईम म्हणजे वेळ न घालवता ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलवा. जर लक्षणे नाहीशी झाली तरी तारीख, वेळ आणि काय झाले होते याची नोंद करा. त्यानंतर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मंगलाताईंना सकाळी बोलण्यात येणारी अडचण ही खरं तर छोटे छोटे स्ट्रोक होते, जे त्यांना एका मोठ्या स्ट्रोकचा इशारा देत होते. त्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना महागात पडले असते. सवय क्रमांक 6, सकाळची सर्व औषधं एकत्र घेणं, कधी कधी कॉफीसोबत. मंगलाताई त्यांच्या रक्तदाबाची, थायरॉइडची आणि ॲस्पिरिनची गोळी एकाच वेळी त्यांच्या पहिल्या कप कॉफीसोबत घेत होत्या. त्यांना कल्पना नव्हती की या मिश्रणामुळे धोकादायक अंतरक्रिया होत होत्या. रक्तदाबाची औषधे कॅफीनसोबत घेतल्यास रक्तदाबात धोकादायक वाढ किंवा घट होऊ शकते. उदाहरणार्थ, ग्रीन टी बीटा ब्लॉकसोबत घेतल्यास रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो. रमाबाई, वय वर्ष 75, यांचा रक्तदाब सकाळी औषधं कॉफीसोबत घेतल्यानंतर एका तासाने 100 ते 60च्या खाली जात होता. अलारामसह पिल ऑर्गनायझर वापरा. प्रत्येक औषधाच्या लेबलवरील सूचना तपासा, जसे की जेवणासोबत घ्या किंवा कॅफीन टाळा. अंतरक्रिया करणाऱ्या औषधांमध्ये किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवा. तुमची औषधे तुमच्या संरक्षणासाठी आहेत, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही ती योग्य प्रकारे घेता. सवय क्रमांक 7, लघवीला लागलेली असतानाही अंथरुणात पडून मोबाईल पाहणं. मंगलाताईंनी कबूल केलं की त्यांना उठण्यापूर्वी ईमेल आणि बातम्या पाहण्याची सवय होती. जर त्यांना लघवीला जाण्याची गरज असली तरी त्यांना वाटले की काही मिनिटे थांबल्याने काही फरक पडत नाही. प्रकाशराव, वय वर्ष 68, यांना रोज सकाळी जेव्हा ते शेवटी लघवीला जाण्यासाठी उठायचे तेव्हा त्यांचे हृदयाचे ठोके अचानक जोरात वाजत असत. जागे झाल्यानंतर 5 मिनिटांच्या आत बाथरूमला जा. जर तुम्ही रात्रीतून 2 पेक्षा जास्त वेळ उठत असाल तर झोपण्याच्या 2 तास आधी द्रवपदार्थ घेणे बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांशी प्रोसेसच्या समस्यांबद्दल किंवा लघवीच्या औषधांच्या वेळेबद्दल बोला. स्वतःची एक छोटी तपासणी करा. आता या 5 धोक्याच्या इशाऱ्यांची यादी देत आहे. यापैकी किती तुम्हाला लागू होतात हे मोजा आणि तो आकडा खाली कमेंट करा. 1. सकाळी पहिल्यांदा उभे राहताना डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा गरगरणे. 2. कॉफीचा पहिला घोट घेतल्यावर हृदयाची धडधड वाढणे. 3. नाश्त्याच्या 30 मिनिटाच्या आत रक्तदाब 140 ते 90 पेक्षा जास्त असणे. नंबर 4. बोलण्यात अडचण, पकड कमजोर होणे किंवा बधिरता येणे, जी 10 मिनिटांपेक्षा कमी टिकते. नंबर 5. अंथरुणातून बाहेर पडल्यावर अचानक हृदयाचे ठोके वाढणे. यापैकी किती धोक्याचे इशारे तुम्ही अनुभवता तो आकडा खाली कमेंट करा. जर तुम्ही 2 किंवा अधिक मोजले असतील तर तुमची सकाळची दिनचर्या तुमच्या मेंदूला धोक्यात आणत आहे. पण चांगली बातमी ही आहे की आपण हे उद्यापासूनच सुधारू शकतो. उपाय: स्ट्रोकपासून सुरक्षित सकाळची दिनचर्या. त्या मंगळवारी स्वयंपाकघरात कोसळलेल्या मंगलाताई आठवत आहेत का? डॉक्टरांनी सांगितलेले स्ट्रोक सेफ मॉर्निंग रुटीन सुरू केल्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी डॉक्टरांना असे काही सांगितले ज्यामुळे त्यांच्या अंगावर शहारे आले. त्या म्हणाल्या, डॉक्टर, आता जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा माझा मेंदू दिवसासाठी खरोखर तयार असल्यासारखे वाटते. सकाळची गुंगी गेली आहे, चक्कर येणे थांबले आहे आणि मला गेल्या अनेक वर्षांपेक्षा जास्त ताजेतवाने वाटते. मंगलाताई आता नेमके काय करतात आणि डॉक्टर जोशी त्यांच्या 60 वर्षांवरील सर्व रुग्णांना काय करण्याची शिफारस करतात ते पाहूया. पायरी 1. आदल्या रात्री तयार करा. 1 ग्लास पाणी, तुमचा पिल ऑर्गनायझर आणि कमी सोडियम असलेले नाश्त्याचे पदार्थ काउंटरवर तयार करा. तुमचा सकाळचा मेंदू सर्वोत्तम निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून गोंधळ टाळा. पायरी नंबर 2. 90 सेकंदांचा जाग घेण्याचा नियम पाळा. दीर्घ श्वास, हलकी हालचाल, हळू उठून बसणे, पाय जमिनीवर ठेवून थांबणे आणि मग उभे राहणे. यामुळे तुमच्या हृदयाला आणि रक्तवाहिन्यांना सुरक्षितपणे जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. पायरी नंबर 3. आधी पाणी, मग थोडे प्रोटीन, मग कॅफीन. याचप्रमाणे आधी पाणी प्या जेणेकरून तुमचे रक्त पातळ होईल. मग कॅफीनचा प्रभाव कमी करण्यासाठी काहीतरी खा आणि मग ऊर्जा मिळवण्यासाठी कॉफी प्या जेणेकरून शरीराला धक्का बसणार नाही. पायरी नंबर 4.
एका आठवड्यासाठी तुमचा रक्तदाब आणि कोणतीही असामान्य लक्षणे नोंदवा. एकाच आकड्यापेक्षा पॅटर्न अधिक महत्त्वाचे असतात. तुमच्या सकाळच्या निवडींचा तुमच्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे तुम्हाला दिसू लागेल. पायरी नंबर 5. ही माहिती कुटुंबातील सदस्यांना किंवा जवळच्या मित्राला सांगा, जेणेकरून ते सुद्धा धोक्याचे इशारे ओळखू शकतील. स्ट्रोकची लक्षणं सूक्ष्म असू शकतात आणि काय पाहावे हे माहीत असलेली दुसरी व्यक्ती तुमचे प्राण वाचवू शकते. मोठ्या न टिकणाऱ्या बदलांपेक्षा छोटे सातत्यपूर्ण बदल अधिक प्रभावी ठरतात. तुमचा मेंदू सर्वात आधी फरक ओळखेल, मग तुमची ऊर्जा आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढेल की तुम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान संपत्तीचे खऱ्या अर्थाने संरक्षण करत आहात. उद्या सकाळी तुम्ही जी दिनचर्या पाळाल ती एकतर तुमच्या मेंदूचे संरक्षण करेल किंवा त्याला धोक्यात टाकेल. 60 वर्षांनंतर स्ट्रोक प्रतिबंधाच्या बाबतीत कोणतीही मधली पायरी नसते. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची एक जरी धोकादायक सकाळची सवय ओळखता आली असेल तर लाईक बटन दाबा आणि ही माहिती 60 वर्षांवरील अशा व्यक्तींसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. लक्षात ठेवा, स्ट्रोक प्रतिबंध म्हणजे परिपूर्णता नव्हे. हे तुमच्या रोजच्या निवडी तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेणे आहे. तुमच्या हातात तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त नियंत्रण आहे आणि त्याची सुरुवात तुम्ही तुमचा सकाळचा पहिला तास कसा घालवता यावर होते. एक महत्त्वाची सूचना, ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि ही माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. तुमच्या औषधांच्या वेळेत बदल करण्यापूर्वी किंवा कोणतीही चिंताजनक लक्षणे आढळल्यास नेहमी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या. हे साधे सत्य लक्षात ठेवा. तुमच्या सकाळचे रक्षण करा, तुमच्या मेंदूचे रक्षण होईल. धन्यवाद.